हाय हॅलो नमस्कार. तर आज आले होते माहेरच्या देवीची म्हणजे माहेरची ग्रामदैवत जे आहे आणि मर्याई देवीची ओटी भरण्यासाठी. या दोघी देवींच्या ओट्या मी जवळपास 8 वर्ष तर होऊन गेलेलं होतं, भरून झालेल्या होत्या. त्याच्यानंतर मी आज आले आहे देवींच्या ओट्या भरण्यासाठी. माझा स्वराज ज्यावेळेस झालेला तो 4 महिन्याचा होता त्यावेळेस मी देवींची ओटी वगैरे भरून गेलेले होते आणि पाया वगैरे पडून गेलेले होते. त्यानंतर आज आलेले आहे. हे छोटं मंदिर जे दिसत आहे ते मर्याई देवीचं मंदिर आहे. तर या मंदिरातही जाऊन थोडंसं व्यवस्थित सगळं करून देवीला पाण्याने अभिषेक वगैरे केला. त्याचबरोबर इथे साखरेचा नैवेद्य वगैरे ठेवून धूपदीप दाखवून घेतला आणि ओटी खणा नारळाची भरून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आलेले आहे. हे आहे आमचं ग्रामदैवत म्हणजे वाघजाई देवीचं मंदिर. वाघावर रूढ झालेले आहे त्यामुळे देवीला वाघजाई हे नाव पडलेलं आहे. त्याचप्रमाणे वाघजाई देवीच्या हाताखाली जे बाळ आहे ते परसबाळ आहे तिचं. तर इथे देवीला ह्या वर्षी काही मी साड्या आणल्या नव्हत्या. ज्यावेळेस पहिल्यांदा आलेली होते स्वराजला घेऊन पाया पडण्यासाठी त्यावेळेस देवींना साड्या आणलेल्या होत्या. तर आता बघू नंतर कधी जमेल त्यावेळेस आणेल. तर आता सध्या तर खणा नारळाने ओटी भरली कारण बाळूमामांचा आईच्या इथे कार्यक्रम होता त्यासाठी आलेले होते. तर म्हटलं आलेच आहे तर देवींच्या ओट्या भरून घेते, चैत्र महिना चालू आहे तर आता देवीला हे हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. त्याचप्रमाणे देवीचे बाळाचे आणि वाघोबाचे सुद्धा पाय वगैरे धुवून हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. आणि इथे आता अगरबत्ती वगैरे लावून घेतली, दिवा वगैरे लावला आणि थोडंसं कापूर जाळून आरतीही केलेली आहे. तर आता इथे जे तुम्हाला बाजूला हनुमंताची मूर्ती दिसत आहे त्या हनुमंताच्या मंदिराचं काम चालू आहे त्यामुळे मूर्ती थोड्या दिवसांसाठी इथे या मंदिरामध्ये ठेवली गेलेली आहे. तर अशा प्रकारे देवीला आरती वगैरे करून घेतली. त्याचप्रमाणे देवीच्या ज्या पितळी मूर्त्या आहेत त्यांनासुद्धा धुवून वगैरे हळदी कुंकू वगैरे लावलं, त्यांचीसुद्धा आरती करून घेतली. त्यानंतर ओटीवर हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं आणि 5 वेळा देवीला ओवाळून देवीची ओटी भरली. देवीची ओटी भरल्यानंतर एक जी मनामध्ये पॉझिटिव्हिटी आणि प्रसन्नता येते ते काही वेगळीच असते आणि खूप छान वाटत होतं आणि प्रसन्नही वाटत होतं. तर अशा प्रकारे मी खूप दिवसांनी देवीची आज ओटी भरलेली आहे तर मलाही मनाला खूप छान वाटत होतं. तर अशा प्रकारे देवीचं म्हणजे झालेलं आहे ओटी वगैरे भरून झाल्यानंतर इथे मी नारळ आणलेला होता तोही फोडून घेतलेला आहे. त्याचबरोबर खडी साखरेचा नैवेद्यही देवीला दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे झालेला आहे आजचा व्हिडिओ. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा.